सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अखेर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मंजूर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2100 कोटी रुपयांच्या निधीला तातडीने मंजुरी दिली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यादी अधिकृत बातमी दिली आहे. राज्य शासनाचा GR देखील जारी करण्यात आलेला आहे. आताही पैसे 100% शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा संच 2000 रुपये आले आहेत त्यांना आता लगेच नमो शेतकरीचा 8वा हप्ता 4000 रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी खुश करण्यासाठी सरकारने 4000 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर शेतकऱ्यांना देव पावला. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आदेश दिला की शेतकऱ्यांना 8वा हप्ता जमा होणार. आज 12, उद्या 5, परवा 7 आणि त्यानंतर उर्वरित अशा 4 दिवसांचा वितरणाचा कार्यक्रम देखील आता झालेला आहे. पात्र आणि अपात्र जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे. पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. पण नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो यावेळेस 4000 रुपये आहे आणि त्यामुळेच तो जो हप्ता आहे त्याचे वितरण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळायचे, पण आता तसं होणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या 4 नवे नियम लागू झालेले आहे. आता जे शेतकरी या 4 नियमात बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळणार आहेत. सरकारने लावलेल्या या अतिशय कठोर 4 नियमांमुळे काल रात्रीत 50 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. याचे कारण म्हणजे सरकारने गुप्तरित्या एक पडताळणी मोहीम राबवली. या पडताळणीमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि शेती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहितीची तपासणी करण्यात आली. ही पडताळणी इतकी गोपनीय होती की याची कोणालाच कल्पना नव्हती. या पडताळणीत असे काही शेतकरी सापडले आहेत ज्यांची प्रत्येक गावातील संख्या हजारांच्या वर आहे. आता हे सर्व शेतकरी अपात्र ठरणार आहेत कारण ते या 4 नियमात बसत नाहीत. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जे शेतकरी या 4 नव्या नियमांचे पालन करतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळेल. पूर्वी PM किसानचा हप्ता आल्यावर लगेच नमो शेतकरीचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळायचा, पण आता तसे होणार नाही. 4 नियमानुसार 4 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्यांमधून बरेच शेतकरी बाहेर पडणार आहेत कारण सरकारने गुप्तपणे केलेल्या पडताळणीचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाहिला आहे आणि पात्र नसलेल्या शेतकऱ्यांची नावे थेट वगळली आहेत. या पडताळणीत 50 लाखाहून अधिक शेतकरी वगळले जाण्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर पात्र होण्यासाठी कोणते 2 कागदपत्र जमा करावे लागतील? जर तुम्हाला हे 4 नियम लागू झाले नाहीत तर तुमचा फक्त हाच हप्ता नाही तर इथून पुढचे सगळे हप्ते बंद होतील. तुमचा PM किसानचा हप्ता देखील बंद होऊ शकतो कारण सरकार ही सर्व कागदपत्रे वरिष्ठ स्तरावर पाठवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय लक्षपूर्वक पहा. जर तुम्हाला नमो शेतकरीच्या हप्त्याची गरज असेल तर कोणते 4 नियम पाळायचे आहेत आणि जर तुम्ही अपात्र ठरलात तर कोणते 2 कागदपत्र देऊन तुम्ही पुन्हा पात्र होऊ शकता याची सविस्तर माहिती देत आहोत. 8व्या हप्त्यासाठी कोणते कागदपत्र द्यायचे, यादी कशी तयार झाली आहे आणि कोणते 14 जिल्हे आज लाभार्थ्यांमध्ये आहेत हे जाणून घ्या. जर तुम्हाला 4000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तब्बल 93 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4000 रुपयांचा 8वा हप्ता आज जमा करण्यात येणार आहे. अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची माहिती दिली आहे. PM किसानचे 2000 रुपये आले, नमो शेतकरीचे 4000 रुपये आता लगेच येणार. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी खुश होतील कारण शेतकरी खुश झाले तरच ते मतदान करतील आणि मतदान जर केले तर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत महायुतीचे सरकार येईल असे बोलले जात आहे. यामुळेच शेतकऱ्याला पुन्हा एकदा खुश करण्यासाठी सरकारने अचानक आणि अगदी तातडीने हा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यात येणार असून त्यासाठी 2100 कोटी रुपयाचा निधी बँकांना वर्ग करण्यात आला आहे. पण हे सगळे पैसे सर्व शेतकऱ्यांना येणार नाहीत कारण सरकारने या 4 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या 4 नियमांनुसार 4 वेगवेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत. या याद्यांमधून बरेच शेतकरी बाहेर पडणार आहेत कारण सरकारने गुप्तपणे केलेल्या पडताळणीचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाहिला आहे आणि पात्र नसलेल्या शेतकऱ्यांची नावे थेट वगळली आहेत. या पडताळणीत 50 लाखाहून अधिक शेतकरी वगळले जाण्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर पात्र होण्यासाठी कोणते 2 कागदपत्र जमा करावे लागतील? जर तुम्हाला हे 4 नियम लागू झाले नाहीत तर तुमचा फक्त हाच हप्ता नाही तर इथून पुढचे सगळे हप्ते बंद होतील. तुमचा PM किसानचा हप्ता देखील बंद होऊ शकतो कारण सरकार ही सर्व कागदपत्रे वरिष्ठ स्तरावर पाठवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय लक्षपूर्वक पहा. जर तुम्हाला नमो शेतकरीच्या हप्त्याची गरज असेल तर कोणते 4 नियम पाळायचे आहेत आणि जर तुम्ही अपात्र ठरलात तर कोणते 2 कागदपत्र देऊन तुम्ही पुन्हा पात्र होऊ शकता याची सविस्तर माहिती देत आहोत. 8व्या हप्त्यासाठी कोणते कागदपत्र द्यायचे, यादी कशी तयार झाली आहे आणि कोणते 14 जिल्हे आज लाभार्थ्यांमध्ये आहेत हे जाणून घ्या. जर तुम्हाला 4000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा.
निधी हा केंद्र सरकारकडून मंजूर केला जातो. नमो शेतकरी योजनेचा निधी हा राज्य सरकारचा निधी आहे. या दोन्ही योजनांमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. लोकांना आधी वाटायचे की पीएमचे आणि नमोचे पैसे एकत्र येतात, पण तसे नाहीये. सरकारने जी गुप्त पडताळणी केली त्याचे कारण आहे. गावागावातील ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय आणि जिथे 7-12 उतारांची नोंद होती अशा ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या माहितीची तपासणी करण्यात आली. यात प्रत्येक गावातील हजारो शेतकरी बाहेर पडणार असल्याचं लक्षात आले आहे. बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत, जे मोठे लग्न समारंभ करतात, ज्यांच्याकडे प्रचंड शेती आहे. बागायती शेतीपट्ट्यात असणारे शेतकरी देखील अशा प्रकारच्या निधीचा लाभ घेत आहेत असे सरकारच्या अगदी स्पष्टपणे लक्षात आले. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नवे नियम GRमध्ये टाकले आहेत. आता ते नियम आपण असे आहेत की ते नियम 80% शेतकऱ्यांना लागू पडत नाही आणि 20% शेतकरी याच्यात सापडणार आहेत. आणि यामुळे 50 लाख पुन्हा अधिक शेतकरी याच्यातून अपात्र होऊ शकतात. यातला पहिला नियम पाहूयात आपण. हा नियम साधारणपणे 80% शेतकऱ्यांना लागू पडत नाही, फक्त 20% शेतकऱ्यांचा यात प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्यांसाठी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणे अशा प्रकारची अट नमो आणि PM किसान सन्मान निधीसाठी घालण्यात आली होती. बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी आहे, पण त्यांचे उत्पन्न प्रचंड जास्त आहे. बागायती शेतीपट्ट्यात कॅश क्रॉप्स म्हणजे ऊस, फळबागा घेतल्यास प्रचंड उत्पन्न मिळते आणि ते उत्पन्नाच्या वार्षिक मर्यादेच्या म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा बाहेर जाते. 5 एकर शेतीचे 50,000 रुपये एकरी उत्पन्न जरी धरले तरी 2.5 लाख रुपये होतात. पण बागायती शेतीतून एका एकरात 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळते. जर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या शेतकऱ्यांना अडचण होणार. हा नियम तुम्हाला माहीतच आहे. 5 एकरपेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे. बरेच शेतकरी एकाच वेळी लाडकी निराधार योजना किंवा इतर अनेक योजनेंचे लाभार्थी आहेत. एकाच घरात 3-3, 4-4 लोक नमो आणि PMचा हप्ता घेत आहेत. अशा प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांचे लाभ आता बंद होणार आहेत असे स्पष्टपणे सांगितले आहे. हा नियम 99% शेतकऱ्यांना लागू पडतोय, कारण याच चौथ्या नियमामुळे 50 लाख शेतकरी बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते व्यवस्थित लिंक पाहिजे. तुमचे आधार कार्डवरचे नाव आणि बँक खात्यावरचे नाव एक्झॅक्टली सेम पाहिजे. बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन पाहिजे. बँकेवर जर कर्जाचे हप्ते चालू असतील तर हप्ता आल्यावर तो पैसा थेट कर्जासाठी वळता केला जातो. बँक खात्याचे हे सर्व प्रॉब्लेम्स त्वरित क्लिअर करून घ्यायला सांगितले आहे. आता तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे जमा झालेत? PM किसानचे हप्ते जमा झाले आहेत का? नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला जमा झाला होता का? आतापर्यंत तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे किती पैसे जमा झालेत? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा.